नमस्कार. मी परमदास जाधव. तर यंदा हवामानाचा एक वेगळाच खेळ पाहायला आपल्याला मिळत आहे. एकीकडे हवामान तज्ज्ञ अल निनोच्या प्रभावामुळे मान्सूनवर परिणाम होण्याची शक्यता व्यक्त करत आहेत. तर दुसरीकडे अनेक भागात अचानक मुसळधार पावसा किंवा ढगफुटीसारखी परिस्थिती आणि अतिवृष्टी पाहायला मिळत आहे. मग प्रश्न असा आहे की अल निनो असूनही एवढा जोरदार पाऊस का पडतोय? तर हवामान नेमका कोणता संदेश किंवा संकेत देत आहे? आणि याचा शेतकरी व सामान्य नागरिकावर काय परिणाम होणार? तर चलाच जाणून घेऊया सविस्तर. तर अल निनो हा एक प्रशांत महासागरातील एक नैसर्गिक हवामान बदल आहे. जेव्हा प्रशांत महासागराचा मध्य आणि पूर्व भागातील समुद्राचे ते तापमान आहे, ते तापमान सामान्यपेक्षा वाढते, तेव्हा त्याला अल निनो म्हटले जाते. याचा परिणाम जगभरातील हवामानावर होतोय. भारताच्या मान्सूनवरही त्याचा प्रभाव पडतोय. अनेक वेळा अल निनोच्या ज्या काळात आहे, भारतात पावसाचे प्रमाण कमी होण्याची शक्यता वाढते. पण याचा अर्थ असा नाही की प्रत्येक वेळी दुष्काळच पडेल. याचं कारण म्हणजेच मान्सूनवर फक्त अल निनोचा प्रभाव नसतोय, तर भारताचा जो पाऊस आहे, तो पाऊस अनेक घटकांवर अवलंबून असतोय. त्याच्यातला पहिला घटक म्हणजे समुद्राचे वाढलेले तापमान. अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागराचे तापमान हे वाढल्यामुळे हवेत मोठ्या प्रमाणात बाष्प तयार होते आणि ही ओलसर हवा जेव्हा जमिनीवर येते, तेव्हा कमी वेळेत मोठ्या प्रमाणात पाऊस पडत असतोय. आणि दुसरं म्हणजे कमी दाबाचे क्षेत्र आणि मान्सूनची स्थिती. मान्सूनच्या काळात बंगालच्या उपसागरात आणि अरबी समुद्रात कमी दाबाचे क्षेत्र तयार होते. हे क्षेत्र पावसाला चालना देतात. कधी-कधी ही परिस्थिती इतकी मजबूत होते की काही तासात मोठा पाऊस पडतोय. आणि तिसरं कारण म्हणजे हिंद महासागराचा जो प्रभाव आहे, तो प्रभाव हिंद महासागरातील तापमानातील बदलालाही महत्त्व आहे. हिंद महासागरात द्विध्रुव म्हणजेच आयओडी सकारात्मक असेल तर तो काही प्रमाणात मान्सूनला मदत करत असतो आणि म्हणून अल निनोचा प्रभाव कमी जास्त होऊ शकतोय. आज जगभर हवामानातील बदल मोठ्या प्रमाणात जाणवत आहेत. पूर्वी पाऊस हळूहळू आणि ठराविक पद्धतीने पडायचा, पण आता अनेक ठिकाणी असे चित्र दिसते की काही दिवस पाऊस नाही, अचानक जोरदार पाऊस, कमी वेळेत मोठा पाऊस पडतोय किंवा काही भागात पूरस्थिती तयार होते, तर काही भागात पावसाची कमतरता. याला हवामानातील वाढती अनिश्चितता म्हटले जाते. तर शेतकऱ्यांनी फक्त एकूण पावसाकडे न पाहता पावसाच्या वितरणाकडे लक्ष देणे गरजेचे आहे. कारण जास्त पावसामुळे पिकांचे नुकसान होऊ शकते आणि दुसरं म्हणजे पावसाचा जो निचरा आहे, तो योग्य असणे आवश्यक आहे. पावसामध्ये मोठा खंड पडल्यास सिंचनाचे नियोजन हे गरजेचे आहे. पीक निवड करताना हवामानाचा जो विचार आहे, तो विचार करावा लागणार आहे. कारण तज्ज्ञांचा असा इशारा आहे की हवामान तज्ज्ञांच्या मते भविष्यात मोठे आव्हान फक्त
कमी पाऊस नसून अनियमित पाऊस हे असणार आहे. कधी अतिवृष्टी तर कधी कोरडे वातावरण अशी परिस्थिती वाढण्याची शक्यता आहे. तर मित्रांनो, अल निनो असूनही मुसळधार पाऊस पडतोय याचा अर्थ असा की अल निनो प्रभाव नाहीसा झाला असा नाही, तर हवामान ही अनेक घटकांशी एकत्रित प्रक्रिया आहे. समुद्राचे तापमान, वाऱ्याची दिशा, कमी दाबाचे क्षेत्र आणि जागतिक हवामान बदल यामुळे मान्सूनचा जो स्वभाव आहे तो स्वभाव बदलत आहे. आता प्रश्न फक्त किती पाऊस पडेल हा नाही, तर पाऊस कधी, कुठे आणि किती वेळा पडेल हा आहे. धन्यवाद.